कंपनीबद्दल. तर ही कंपनी सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर आहे आणि त्याच्यामध्ये बघितलं तर आतापर्यंत 2025 पर्यंत आपण 50,000पेक्षा जास्त स्टुडंट्सना ट्रेन केलं आहे. त्याच्यानंतर 2,000 कॅम्पसेस झाले आहेत आपल्या इथे. बस बघितलं तर 500 कॉर्पोरेट ट्रेनिंग झालं आहे. कॉर्पोरेट ट्रेनिंग म्हणजे कंपनीज ज्या आहेत तिथे आता काही जुने इंजिनियर्स आहेत त्यांना नवीन टेक्नॉलॉजीबद्दल माहिती नाही, त्यांनाही आपण ट्रेनिंग केलं आहे. त्याच्यानंतर बघितलं तर 1000पेक्षा जास्त कंपनीज आहेत जिथे आपले स्टुडंट्स काम करतात. एक आपलं एक छोटं इंट्रोडक्शन आहे. त्याच्यात पुढे बघितलं तर आपण डायरेक्ट सिव्हिलवर बघूया. सिव्हिल इंजिनिअरिंग काय आहे कोण सांगू शकतो? आतापर्यंत तुम्ही जे काही शिकले तुम्हाला कळलं असेल सिव्हिल इंजिनिअरिंग काय आहे. येस, अजून कोणी सांगू शकतो? अजून कोणी सांगू शकतं सिव्हिल इंजिनिअरिंग काय आहे? आतापर्यंत थर्ड इयरची कोण भाग लास्ट इयर तुम्हाला कळलं असेल आतापर्यंत काय आहे? काय कळलं काय? आपण शिकतोय पण कळतच नाही काय शिकतो असं आहे का? ठीक आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये काय काय सब्जेक्ट केले तुम्ही? प्लॅनिंग केलं असेल, एस्टिमेशन केलं असेल, स्ट्रक्चर केलं असेल, कन्स्ट्रक्शनचे असतील, मटेरियल्स असतील, बरोबर. सो या सगळ्या सब्जेक्टचा यूज आपण करून काय करतो इंडस्ट्रीमध्ये? रेसिडेन्शियल बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतो किंवा इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करतो. या प्रोसेसला आपण काय म्हणतो? सिव्हिल इंजिनिअरिंग. याच्यामध्ये आपल्याला जे काही रिस्क येतात किंवा काही प्रॉब्लेम्स येतात, इश्यूज येतात, ते काम किंवा ते इश्यूज सॉल्व्ह करण्याचं काम कोणाचं असतं? सिव्हिल.